नमस्कार श्री मी मनस्वी भगवान आपलं स्वागत करीत आहे। अहमदनगर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सो मनीषाताई वाळकर यांनी काय बोलले ते पहा। या ठिकाणी जल्लोषात आणि मोठ्या संख्येने अंबरनाथचे नागरिक, शिवसैनिक, आमचे सर्व वरिष्ठ, आमचे खासदार साहेब, आमचे जिल्हा प्रमुख लांडगे साहेब, आमचे आमदार डॉक्टर बालाजी गिरीकर साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदाचा देखील आणि नगरसेवकांनी देखील या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। शिवसेना आणि भाजपा युती असताना आज दोन्ही वेगवेगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला, भाजपातर्फे आणि शिवसेनेतर्फे, याबद्दल काय बोलणार? आम्ही विधानसभा युतीत लढलो, लोकसभा युतीत लढलो आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्हाला युतीमधूनच लढायची होती। त्याचा प्रस्ताव आम्ही दिला देखील होता, परंतु त्यांनी घाईघाईने आपली उमेदवारी आधीच जाहीर केली। आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले की युतीमध्येच आपल्याला लढायचं आहे आणि आमचे वरिष्ठ एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, हे प्रत्येक व्यासपीठावरून सांगत असतात की आपण युतीमधूनच लढलं पाहिजे, युतीमधूनच हे केलं पाहिजे। परंतु स्थानिक जे त्यांचे जे आहेत पातळीवर त्यांना का नाही वाटलं माहीत नाही, काही त्याचं समजलं नाही की का कारण त्यांनी का नाही लढलं। आम्ही तर त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता, 2 वर्ष नगराध्यक्षपद देण्याचं देखील त्यांना आम्ही मान्य केलं होतं। असं असताना देखील त्यांनी युतीला का संमती दिली नाही, त्याचं कारण आम्हाला काही कळालेलं नाही। चित्रा साहेबांनी अण्णा वालेकरांवर टीका केली, त्या संदर्भात आमचे वरिष्ठ वक्ते, आमचे प्रवक्ते वगैरे त्याला उत्तर देतात। विजयाबद्दल तुमची खात्री काय? नक्कीच विजयाची खात्री आहे, कारण ह्या अंबरनाथमध्ये झालेला जो विकास आहे, आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमदार असतील आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जो विकास या अंबरनाथमध्ये झालेला आहे, त्यामुळं अंबरनाथचे नागरिक नक्कीच शिवसेनेलाच आशीर्वाद देतील आणि शिवसेनेचाच नगराध्यक्ष या नगरपालिकेवर पुन्हा बसेल। त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, त्यामुळं त्यांनी जरी काही टीका केली असेल तर त्यांना आमचा कान पकडायचा अधिकार आहे आणि त्यांच्याविषयी आणि त्यातल्या त्यात आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आमच्या महिलाचा आदर करण्याचा शिकवलेला आहे। त्यामुळं आम्ही असल्या कुठल्या टीकेला उत्तर देणार नाही, आम्ही कामातून उत्तर देऊ, आमचं काम बोलतं आहे। एक शेवटचा